नमस्कार मित्रांनो. चला, आज आपण काय बघणार आहोत बरं, सांगता येईल? यस, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहून ओळखलं असेल. आज आपण काय बघणार आहोत या आकृतीवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल आज आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे. लक्षात घ्या, आज आपण वर्तुळ बघणार आहोत. वर्तुळ इयत्ता 10वीचा भाग 2 मधलं तिसरं प्रकरण आणि अतिशय महत्वाचं प्रकरण आहे वर्तुळ. बघा बाळांनो, वर्तुळ ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे. वर्तुळाची व्याख्या समजून घेतली, वर्तुळाचे वेगवेगळे गुणधर्म सुद्धा आपण समजून घेतलेले आहेत. मग मला सांगता येईल का, सांगा बरं, वर्तुळाची व्याख्या सांगता येईल तुम्हाला? जर आठवत नसेल तर मी सांगतो बघा. एका स्थिर बिंदूपासून, काय मी सांगतो, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या किंवा एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावर असणाऱ्या, स्थिर अंतर म्हणा किंवा समान अंतरावर असं म्हणा, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संयोग संचाला वर्तुळ असं म्हणतात. अतिशय सुंदर व्याख्या आहे. मी तुम्हाला सांगतो, एका मिनिटात तुमच्या लक्षात येऊन जाईल. पुन्हा सांगतो आणि मग ती कशी आहे हे लक्षात घ्या. एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संयोग संचाला वर्तुळ असं म्हणतात. मग कोणता स्थिर बिंदू? या ठिकाणी हा स्थिर बिंदू आहे. या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर सारे बिंदू आहेत आणि ह्या सर्व बिंदूंचा एक संयोग तयार झाला. हा संयोग म्हणजेच काय? वर्तुळ. ओके, हा जो स्थिर बिंदू आहे ना, स्थिर बिंदू या ठिकाणी जिथून आपण बाकीचे बिंदू घेतो, या स्थिर बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू असं म्हणतात. एका सेंटर ऑफ सर्कल, वर्तुळाचा केंद्रबिंदू जर विचारला तर स्थिर बिंदू, त्या बिंदूच्या भोवती बाकीच्या बिंदूंचा सराव संच असतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जो स्थिर बिंदू आहे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता तुम्ही वर्तुळाची त्रिज्या सुद्धा अभ्यासली आहे. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? अतिशय सोपा भाग. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळावरील कोणताही एक बिंदू, हा या ठिकाणी सपोज मी ए बिंदू घेतला असा सपोज, नाही का, आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ घेतला, नाही का. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आणि वर्तुळावरील ए बिंदू, हे दोन्ही बिंदू जोडल्यानंतर हा जो रेषाखंड तुम्हाला या ठिकाणी दिसतो त्याला वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. लक्षात आलं? त्याच्यानंतर वर्तुळाची जीवा सुद्धा शिकलात तुम्ही. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडले, सपोज इथे एखादा बिंदू आहे, सपोज बी आणि सी, तर बीसी तुम्ही जर असे जोडले, काय सांगतो, बीसी जर असे जोडले, हा बीसी नावाचा रेषाखंड तुमचा काय होईल? वर्तुळाची जीवा होईल. ओके, मग आता वर्तुळाची जीवा माहिती झाली, वर्तुळाचा व्यास सुद्धा सांगता येईल. हीच जीवा जी असते ना, ही वर्तुळाचा व्यास होते. केव्हा माहिती का? ही जीवा अशी मोठी मोठी होत जाते आणि सर्वात मोठी इथे असते, म्हणजे ती वर्तुळाच्या केंद्रातून अशी जाते. लक्षात घ्या, मी हा पॉइंट असा खाली घेतो, या ठिकाणी ओ बिंदू आहे आणि हा तुमचा सी डी घेऊया आपण या ठिकाणी. ओके, बघा, ही पण जीवा आहे, ही पण जीवा आहे. अशी जीवा मोठी 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 होत जाते. एक दिवस इतकी मोठी होते ती वर्तुळाच्या केंद्रातून जाते. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेस वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. लक्षात घ्या, जीवा आणि व्यास याच्यातला फरक लक्षात घ्या. व्यास ही जीवाच आहे, लक्षात घ्या, पण जीवा मात्र व्यास नाही. व्यास ही जीवाच आहे पण जीवा मात्र व्यास नाही, कारण ती सर्वात मोठी, ही जीवा सर्वात मोठी जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्यावेळेस ती काय होते? व्यास होते. वर्तुळाच्या केंद्रातून ज्यावेळेस इकडे वर जाणार तेव्हा तिची लांबी कमी 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 होणार. जसजशी वाढत 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 इथं ज्यावेळेस तिला वर्तुळाच्या केंद्रामध्ये सर्वात मोठी असते, सर्वात लांबीची जीवा. सर्वात लांबीची जीवा कोणती असं जर विचारलं तर व्यास सांगायचं. व्यास बघा, अगदी अगदी स्पष्ट डोक्यात लक्षात येईल तुमच्या, की आकृतीवरून स्पष्ट झालं तुमचं आता. ओके, मग तुम्हाला कळालं, वर्तुळाची व्याख्या कळाली, वर्तुळाचा केंद्रबिंदू कळाला, वर्तुळाची त्रिज्या समजली, वर्तुळाची जीवा सुद्धा समजली. जीवा म्हणजे काय? दोन बिंदू जोडले, जीवा झाली. वर्तुळाचा त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील एक बिंदू जोडला, त्रिज्या मिळाली. व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवाच असते. अजून एक गुणधर्म लक्षात घ्या, वर्तुळाची ही त्रिज्या जर आर असेल, हा भाग, तर इकडची त्रिज्या सुद्धा आरच आहे, नाही? हे अंतर आर आणि हे अंतर आर. मग याच्यावरनं व्यास बघा, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट हा आर अधिक आर, म्हणजे व्यासाला आपण डी असा शब्द वापरतो. डायमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू रेडियस, डबल रेडियस, डबल रेडियसच्या डबल म्हणजे 2 टाइम्स आर. अशा पद्धतीने बोलू. त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो.
आणि व्यासाच्या निम्मे ही त्रिज्या असते. हे सुद्धा आपण 8वीच्या वर्गामध्ये सगळं शिकलो, 9वीच्या वर्गामध्ये सुद्धा शिकलो बाळांनो. आता पुढे सरकूया थोडंसं. पुढचा जो भाग आहे एकरूप वर्तुळे. आता दोन वर्तुळ केव्हा एकरूप होऊ शकतात? ज्यावेळेस दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतील ना, त्यावेळेस ते वर्तुळ तुमचे कसे एकरूप वर्तुळे. मग ह्या ठिकाणी बघा एकरूप वर्तुळ मी ह्या ठिकाणी काढलं. बघा हा वर्तुळाची त्रिज्या इथपासून इथपर्यंत जे आर अंतर आहे आणि हे सुद्धा आरच आहे, म्हणजे दोन्हींची त्रिज्या सेम आहे. आणि जर दोन्ही वर्तुळांची त्रिज्या जर समान असेल तर तुम्हाला ती जी वर्तुळे असतात ती एकरूप वर्तुळे असतात असं त्यांना म्हणतात. वर्तुळाची त्रिज्या समान म्हणून एकरूप वर्तुळे, बस एवढंच ध्यानात ठेवायचं, बाकीचं काहीच नाही. मग एकरूप वर्तुळानंतर आता समकेंद्रीय वर्तुळांकडे जाऊ. सम म्हणजे सारखे, ज्याचा केंद्रबिंदू सगळ्यांचा सारखा आहे असा समकेंद्रीय वर्तुळे. म्हणजे या ठिकाणी केंद्रबिंदू सपोज सी घेतला. सी ह्या केंद्राभोवती तुम्हाला 3 वर्तुळ काढलेली दिसतात नाही का, 3 रिंग दिसतात तुम्हाला या ठिकाणी. हे तिन्ही रिंग तिन्ही वर्तुळे आहेत, पण हे तिन्ही वर्तुळे एककेंद्री किंवा समकेंद्री वर्तुळे आहेत. म्हणजे त्यांचं केंद्रबिंदू एकच आहे, याच्या भोवतीच काढलेली सारी वर्तुळे आहेत, म्हणून यांना समकेंद्रीय वर्तुळे असे म्हणतात. एकरूप वर्तुळे कळाले तुम्हाला. इकडनं त्रिज्या समान असेल तर एकरूप वर्तुळे, त्याच्यानंतर केंद्रबिंदू एकच असेल आणि त्याच्या भोवती काढलेली ही सर्व वर्तुळे असतील त्यांना समकेंद्रीय वर्तुळे असं आपण म्हणणार. खाली आपण आता छेदणारी वर्तुळे. दोन वर्तुळे एकमेकांना फार तर 2च बिंदूमध्ये छेदतात लक्षात ठेवा. आणि म्हणून 2 वर्तुळे काढलीत मी. बघा ह्या ठिकाणी हा जो बिंदू आहे याला मी सपोज पी म्हटलं, याला मी खाली या ठिकाणी क्यू म्हटलं. वर्तुळाचे केंद्रबिंदू वेगवेगळे घेऊ शकतात, तो काय विषय नाही. पण ज्यावेळेस दोन्ही वर्तुळे एकमेकांना छेदली, ते इथं पी आणि या क्यू बिंदू मध्ये छेदली, यांना छेदणारी वर्तुळे असे म्हणतात. स्पर्श करणारी वर्तुळे हा भाग नंतर बघणार आहोत. स्पर्श करणारी वेगळी आणि छेदणारी वेगळी. ही छेदणारी वर्तुळे 2 बिंदूंमध्ये छेदल्यामुळे यांना छेदणारी वर्तुळे म्हणणार. आणि म्हणून अशा पद्धतीने ही एकरूप वर्तुळेची आकृती आहेत, या दोन्ही ह्या काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर समकेंद्रीय वर्तुळाची ही आहे आणि छेदणारी वर्तुळे अशा पद्धतीने व्यवस्थित काढा. नंतर लगेच पुढच्या भागाला आपण या ठिकाणी सुरुवात करतो. ओके मित्रांनो, वर्तुळाचे प्रमेय आणि गुणधर्म आपण जे काही 9वीला अभ्यासलेले आहे ते फक्त 2-2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी बघूया आणि पुढे सरकूया. बघा पहिला वर्तुळाचा केंद्र व जिवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जिवेला लंब असतो. या ठिकाणी मी आता या ठिकाणी बघा वर्तुळाचा केंद्र हा आहे की नाही, पेन बदलून घेतो. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला सपोज, नाही का. काय सांगितलं, वर्तुळाचा केंद्र व जिवेचा मध्य. आपण एक जीवा काढू या ठिकाणी. बघा अशा पद्धतीने जीवा काढली. वर्तुळाचा केंद्रबिंदू सी म्हणूया, जीवा ए बी म्हणूया या ठिकाणी. सी म्हणून सेंटर ऑफ सर्कल. वर्तुळाचा केंद्र सी नेच दाखवायचा असतो नेहमी. आणि जीवा काढली ए बी. मग आता काय म्हटलं, वर्तुळाचा केंद्र आणि जिवेचा मध्य. जिवेचा मध्य म्हणजे साधारण या ठिकाणी समजा हा सेंटर आहे तुमचा, जिवेचा मध्य आहे. यांना जोडणारा केंद्र असा इथे असेल. यांना जोडणारा रेषाखंड, यांना जोडणारा रेषाखंड जिवेला लंब असतो, म्हणजे या ठिकाणी काटकोन असतो. लक्षात घ्या काय असतो तो, काटकोन असतो. हा लंब असतो. जिवेचा मध्यबिंदू यम घेतला समजा आणि वर्तुळाचा केंद्र यांना जोडणारा हा सीएम नावाचा रेषाखंड आहे. हा कसा असतो, लंब असतो. म्हणजे रेख सीएम, रेख सीएम लंब रेख काय म्हणू शकता तुम्ही, एबी. एबीला लंब असतो लक्षात घ्या. सीएम हा एबीला लंब असतो. म्हणजे वर्तुळाचा केंद्र आणि जीवा एबीचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड लंब असतो. हे पहिलं होतं, हे शिकलोत आपण. फक्त हे ध्यानात ठेवायचं आपण या ठिकाणी, लक्षात घे, त्याचा उपयोग होणार आहे. दुसरा, वर्तुळाच्या केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो. हेच अगदी सेम तुमचं बघा या ठिकाणी. आता या ठिकाणी जीवा घेऊया. जीवा आपण या ठिकाणी आता एम एम म्हटलं तरी चालेल किंवा पी क्यू घेऊ. काय म्हणू आपण, पी क्यू. ओके. आणि ह्या ठिकाणी केंद्रबिंदू आहे तुमचा सपोज. आता ह्या केंद्रातून ह्या ठिकाणी जीवेवर असा लंब टाकला. आता हे अॅक्युरेट माप नाही, हे लंब टाकला तर काय करतो माहितीये का, तो जीवेवर टाकल्यामुळे तो जीवेस दुभागतो म्हणजे जीवेचे 2 समान भागात विभाजन करतो. इथे जरी तुम्हाला दिसत नसले आकृती काढताना, परंतु बाळांनो एक लक्षात ठेवा,
हा सेंटर आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर एम सीएम असा लंब काढला तर जीवेचे दोन समान भागात विभाजन करतो. हे अंतर आणि हे अंतर सारखंच असतं, इथे दिसत नाही तुम्हाला सारखं, पण ऍक्च्युली लक्षात घ्या आकृती ज्यावेळेस तुम्ही काढाल वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर जो काढलेला लंब आहे तो जीवेस दुभागतो, म्हणजे पीएमचं अंतर आणि एमक्यूचं अंतर समान असतं, हे लक्षात ठेवायचं आपण. त्याच्यानंतर पुढे बघा, दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. सपोज एक जीवा अशी घेतली, दुसरी जीवा अशी घेतली, ऐका, आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. लक्षात घ्या, वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. या वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून मी असं समजा लंब काढला, इथे एक लंब. काय झालं, हे जे अंतर आहे, सपोज याला सी म्हणू, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू तुम्हाला दिसतंय, याला सी म्हणूया, याला एबी म्हटलात, याला सी झाला, याला पाहिजे तर पीक्यू म्हणूया, काय हरकत नाही, तुम्ही काही नाव देऊ शकतात ना. आणि त्याच्यानंतर इथून इथपर्यंत हे अंतर, हे अंतर घेतलं याचं वर्तुळाच्या केंद्रापासून, आणि इथे समजा एम घेतला छेदनबिंदू आणि या ठिकाणी एन घेतला. तिसरं काय सांगतं, वर्तुळाच्या दोन जीवा म्हणजे एबी नावाची जीवा आणि दुसरी पीक्यू जीवा वर्तुळ केंद्रापासून सारखे आहेत, म्हणजेच काय, हे तुमचं सीएमचं अंतर, एवढं अंतर आणि हे सीएमचं अंतर म्हणजे हे लंब अंतर आणि हे लंब अंतर जर समान असेल तर 100% जीवा एबी आणि जीवा पीक्यू ह्या सुद्धा कशा असतात माहितीये का, समान लांबीच्या असतात. हे जर अंतर सारखं असेल, हे जर अंतर सारखं असेल तर जीवा एबीची आणि जीवा पीक्यूची सुद्धा लांबी समान असते. पहा, याचा अर्थ लक्षात घ्या, वर्तुळाच्या दोन जीवा म्हणजे एबी जीवा आणि पीक्यू जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर, म्हणजे हे याचं जे अंतर आहे वर्तुळ केंद्रापासलं हे अंतर आणि इथून हे वरचं अंतर, हे जर समान असतील, समदूर असते म्हणजे काय, समान अंतरावर असतील, तर त्या जीवेंची जी लांबी असते, एबीची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी पीक्यूची सुद्धा असते. अशा पद्धतीने हे गुणधर्म सुद्धा आपण अभ्यासलेले बाळांनो. पाहिजे असेल तर ह्या आकृत्या आणि ही व्यवस्थित लिहून आणि आकृत्या काढून घ्या. पुढच्या भागाला सुरुवात करूया. ओके मित्रांनो, पुढचा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, हा सुद्धा बघा, या ठिकाणी लक्षात घ्या. एका, दोन किंवा तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत. बघा, त्याच्यातलं पहिलं वाक्य, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. म्हणजे एका बिंदूतून किती वर्तुळे जातील, अनंत वर्तुळे, असंख्य वर्तुळे जातील. त्याचा साधा प्रयोग केला बघा. या ठिकाणी मी ए नावाचा बिंदू दिला, याच्यात अशी छोटी 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 नंतर मोठी होत गेलेली वर्तुळे, इकडनं सुद्धा छोटी आणि मोठी होत गेलेली, आत काही वर्तुळे, बाहेर काही वर्तुळे, दोन्ही बाजूने काही वर्तुळे आपण काढलेली. म्हणजे एका बिंदूतून सगळीचे सगळी वर्तुळे गेली. अशी किती वर्तुळे, याच्याही पलीकडे अजून असंख्य वर्तुळे आपण काढू शकतो. म्हणून जे पहिलं वाक्य, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. तुम्हाला जर प्रश्न विचारला तर एका बिंदूतून किती वर्तुळे काढू शकतात, असंख्य अनंत वर्तुळे काढू शकतायत, असं तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून ही पहिली वाक्य, पहिल्या वाक्यावर ही आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते. आता दुसऱ्या वाक्याचा विचार करूया. दोन बिंदूतून जाणारी, दोन भिन्न बिंदू पाहिजे बघा. इथे पी आणि क्यू, या ठिकाणी असलेला क्यू आणि या ठिकाणी असलेला पी, या दोन बिंदूतून सुद्धा तुम्हाला असंख्य वर्तुळे या ठिकाणी काढता येतात. म्हणून वाक्य काय, दोन बिंदू म्हणजे भिन्न असणारी असंख्य वर्तुळे असतातच, म्हणून असंख्य वर्तुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काढता येतात. या दोन्ही आकृत्या या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. एका बिंदूतून सुद्धा असंख्य आणि दोन बिंदूतून सुद्धा दोन भिन्न बिंदूतून सुद्धा असंख्य वर्तुळे आपल्याला या ठिकाणी असतात. पुढं आता काय सांगितलं, तीन नैकरेषीय बिंदू जर असतील तर त्याच्यातून एकच वर्तुळ जातं. बघा, तीन बिंदू घेतले, ह्या तिन्ही बिंदूतून काढायचं वर्तुळ काढायचा प्रयत्न केला तर दुसरं वर्तुळ जाणार नाही. इकडनं जर घ्यायचा प्रयत्न केला तर एकाच बिंदूतून, फार तर हे दोन बिंदूतून जाईल. इथून जर घ्यायचं झाला किंवा इकडच्या दोन बिंदूतून जाऊ शकतो. परंतु जर तिन्ही बिंदूतून नैकरेषीय म्हणजे तिन्ही बिंदू एका रेषेत नसलेले, लक्षात घ्या, तिन्ही पी क्यू आणि आर हे एका रेषेत आहेत का, नाही. मग या तिन्ही बिंदूतून जर जात असेल तर फक्त एकच वर्तुळ जातं आणि ते आपण अशा पद्धतीने काढलेलं आहे. आणि म्हणून बघा वाक्य काय आहे, तीन नैकरेषीय, नैकरेषीय ह्या शब्दाचा अर्थ पण लक्षात घ्या, एका रेषेत नसलेले आणि असे तीन बिंदू, आणि या तीन बिंदूतून फक्त एकच वर्तुळ असते, जाणारे एकच वर्तुळ असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. चौथं जे आहे
तीन एक रेषीय बिंदू. आता मला सांगा, तीन बिंदू असे एका रेषेत असतील, एका रेषेत असणाऱ्या बिंदूतून कसं वर्तुळ काढणार आपण? काढू शकत नाही. आणि म्हणून तीन नाही, एक रेषीय बिंदूतून एकही वर्तुळ जात नाही. म्हणून बघा, तीन एक रेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. अशा पद्धतीने हे चार गुणधर्म आहेत, हे सुद्धा आपण व्यवस्थित लिहून त्या तिन्ही आकृत्या ह्या ठिकाणी व्यवस्थित काढा. पुढच्या भागाला प्रारंभ करूया. ओके, चला बघा, या ठिकाणी वृत्तछेदिका आणि स्पर्शिका या दोन गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. वृत्तछेदिका, वृत्त जरी कळाला पण छेदिका तर तुम्हाला 100% समजेल. छेदिका आणि स्पर्शिका हे दोन शब्द तुमचे परिचयाचे आहेत. ओके, या ठिकाणी एक वर्तुळ काढलं बाळांनो. पहिल्या वर्तुळामध्ये बघा, त्याचा केंद्र ए आहे. ए केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये मी या ठिकाणी पी नावाचा बिंदू आहे आणि एल नावाची ही रेषा पी ह्या बिंदूत वर्तुळाला स्पर्श करते. एकाच बिंदूत स्पर्श करते आणि म्हणून तिला स्पर्शिका असं म्हटलेले लक्षात घ्या. यल ही रेषा वर्तुळाला फक्त एका ठिकाणी छेदते म्हटलं किंवा त्याच्यापेक्षा स्पर्श करते असं म्हटलं ते योग्य असेल, कारण छेदने म्हटलं तर आत जायला पाहिजे. ते स्पर्श करते आणि म्हणून तिला स्पर्शिका असं म्हणतात. लक्षात घ्या, बिंदू एकच असतो आणि म्हणून स्पर्शिकेमध्ये बघा एकच सामायिक बिंदू. लक्षात ठेवा, हा मूलभूत फरक आहे. तसंच इकडे जाणार आहे. तसं याच्यासारखंच वर्तुळ काढलं. इथे केंद्र सी आहे आणि यम नावाची रेषा वर्तुळाला दोन ठिकाणी छेदते बघा, बी आणि डी. कारण इथे केंद्र सी असल्यामुळे मी इथे डी हा शब्द घेतला. लक्षात घ्या, बी आणि डी ह्या दोन बिंदूमध्ये ते छेदते आणि म्हणून याला स्पर्शिका म्हणणार नाही, याला छेदिका म्हणणार आहेत. लक्षात घ्या, कारण ती छेदून आतून गेली ना, अगदी वर्तुळाच्या आरपार गेली बघा. इथून निघाली अशी घुसली तर बाहेर निघाली, म्हणून ती छेदून गेल्यामुळे तिला छेदिका शब्द किंवा तिला वृत्त छेदिका असा शब्द वापरलेला आहे. याला स्पर्शिका म्हटल्यानंतर वर्तुळाच्या आत आलीच नाही, ती फक्त स्पर्शून गेली. स्पर्श मात्र एकच. स्पर्श बिंदू हा नेहमी एकच असतो. लक्षात ठेवा, छेदन बिंदू हे दोन असतील. स्पर्श बिंदू एक आणि छेदन बिंदू इथे छेदल्यामुळे आतून गेल्यामुळे छेदन बिंदू दोन असतील, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला स्पर्शिका कळाली. स्पर्श करणारी स्पर्शिका असते, स्पर्श बिंदू एक. छेदिका छेदून जाते वर्तुळाला दोन बिंदूतून आणि त्याचे दोन सामायिक बिंदू असतात. हा शब्द सुद्धा इथे खास घेतलेला आहे. त्याला वृत्तछेदिका असं म्हणतात. वृत्तछेदिकेला दोन छेदन बिंदू, स्पर्शिकेला एक स्पर्श बिंदू. ही स्पर्शिका आणि ही वृत्तछेदिका. अशा पद्धतीने दोन्ही आकृत्या व्यवस्थित काढा. ओके मित्रांनो, बघा, स्पर्शिका आणि त्रिज्या याच्यामध्ये एक छोटस प्रमेय आहे आणि अतिशय महत्वाचं हे सुद्धा प्रमेय आहे. फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी, स्पर्शिका ज्या ठिकाणी स्पर्श करते तो स्पर्श बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारी रेषाखंड. आपण बघा, हा या ठिकाणी स्पर्श बिंदू आहे असं घेऊया आणि ही तुमची त्रिज्या झाली मग, नाही का. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि हा समजा स्पर्श बिंदू आहे. या ठिकाणी स्पर्शिका स्पर्श करते. या ठिकाणी बघा, मी अशा पद्धतीने आकृती काढतोय. लक्षात घ्या, हे वर्तुळाचा केंद्रबिंदू सी, स्पर्श बिंदू पी आणि स्पर्शिका तुमची सपोज यल आहे. तर या ठिकाणी स्पर्श बिंदू जवळ ही जी स्पर्शिका आहे, स्पर्शिका आणि त्रिज्या ही एकमेकांना लंब असते. बघा, या ठिकाणी तेच वाक्य सांगितलं. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, ह्या बिंदूतून पी, या बिंदूतून तो स्पर्श बिंदू म्हणजे हा बिंदू, तो बिंदू वर्तुळाशी जोडणाऱ्या त्रिज्येला, वर्तुळाच्या जोडणाऱ्या ह्या त्रिज्येला आणि ह्या बिंदूला जोडणारी स्पर्शिका कशी असते? लंब असते. म्हणजे या ठिकाणी काटकोन असतो बाळांनो, लक्षात ठेवा, नेहमी काटकोन असतो. तुम्हाला जर विचारलं ना, स्पर्शिका आणि त्रिज्या याच्यामध्ये 100% काटकोन असतो. या ठिकाणी इथे काटकोन तर ह्या बाजूला पण काटकोन. तुम्ही या ठिकाणी बिंदू घेतला असा एखादा आणि असा जरी काढायचा प्रयत्न केला आणि याला जोडलं, इथे सुद्धा काटकोनच तयार होईल. मग काय लक्षात ठेवायचं? त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकांना लंब असतात, काटकोनात असतात. ओके, 90 अंशाचा कोन या ठिकाणी तयार होतो, हे विसरायचं नाही. हे वाक्य लिहायचं, ही आकृती काढायची, याची
ह्या प्रमेयाची सिद्धता अप्रत्यक्षपणे दिलेली आहे, ते तुम्ही नंतर लिहू शकता. ओके मित्रांनो, अतिशय महत्वाचा भाग आपण या ठिकाणी चर्चेला आणत आहोत. समजा वर्तुळाच्या बाहेर डी हा बिंदू आहे. मग वर्तुळाच्या बाहेर जर बिंदू असेल, वर्तुळावर नाही, शब्द काय महत्वाचा आहे, वर्तुळाच्या बाहेर जर बिंदू असेल, त्या वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतो असं जर विचारलं तर तुम्हाला या ठिकाणी आकृतीवर दिसेल बघा. या ठिकाणी डी हा बाह्य बिंदू आणि वर्तुळाला 2 बिंदू आहेत. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला फक्त 2च स्पर्शिका काढता येतात आणि ती स्पर्शिका बघा, पीडी एक स्पर्शिका खंड आहे आणि दुसरा क्यूडी हा स्पर्शिका खंड आहे. तुम्हाला कधीही विचारलं वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला फक्त 2च स्पर्शिका काढता येतात आणि त्याच्या पुढे जायचं आपल्याला, ज्या वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला ज्या स्पर्शिका काढलेल्या आहेत त्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते असं प्रमेय आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग पीडी आणि क्यूडी हे 2 स्पर्शिका खंड आहेत बाह्य बिंदूतून काढलेले. डी ह्या बिंदूतून काढलेला स्पर्शिका खंड हा, डी ह्या बिंदूतून काढलेला दुसरा स्पर्शिखंड हा, या दोन्हींची लांबी समान असते हे आपण सिद्ध करणार आहोत. या लगेच पुढच्या प्रमाणामध्ये ही आकृती पटकन काढा तुम्ही. चला ओके मित्रांनो, स्पर्शिका खंडाचं प्रमेय आपण या ठिकाणी बघणार आहोत. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून, वर्तुळाच्या बाहेरच्या ह्या बिंदूपासून म्हणजे डी ह्या बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड, कुठले स्पर्शिका खंड, पीडी आणि क्यूडी, हे स्पर्शिका खंड एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं. मी तुम्हाला सांगितलं वर्तुळाच्या बाह्य भागातून फक्त वर्तुळाला 2 स्पर्शिका खंड काढता येतात आणि त्या 2 स्पर्शिका खंडांची लांबी समान असते हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. चला आकृती बघा. या ठिकाणी त्रिकोण पीएडी, 2 त्रिकोण आहेत, खाली आणि वरती एक त्रिकोण. पहिला त्रिकोण वाचायचा असा वाचायचा पीएडी, दुसरा त्रिकोण वाचायचा तर क्यूएडी. जे त्रिकोण वाचले ते इथे लिहिले बघा, पीएडी आणि क्यूएडी. ही कृती जशीच्या तशी तुम्हाला पुस्तकात दिलेली, त्या कृतीच्या फक्त रिकाम्या जागा आपण या ठिकाणी भरणार आहोत. लक्षात ठेवा, प्रमेय अतिशय महत्वाचं प्रमेय, दरवर्षी परीक्षेला तर विचारलंच जातं आणि म्हणून येतात या कृतीमध्ये आपण फक्त जागा भरणार आहोत, समजून घ्या. मग कोणते त्रिकोण झाला, वरचा त्रिकोण पीएडी, खालचा त्रिकोण क्यूएडी. या 2 त्रिकोणांमध्ये विचार करणार. मला सांगा पहिली कोणती बाजू, बाजू पीए. कुठे बाजू पीए, चला पी पासून ए पर्यंत ही बाजू, हिच्याशी एकरूप बाजू कुठली असली पाहिजे, पीए जर असेल तर तुमचा क्यूए सुद्धा सारखा असेल. का सारखा असेल बरं, विचार करा थोडासा. दोन्ही बाजू एकरूप आहेत. कोणती कोणती, पी पासून ए पर्यंतची ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहेत. कशावर एकरूप असतील आपल्याला फक्त कारण सांगायचं. लक्षात घ्या काय असेल बरं कारण. अहो एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, त्या वर्तुळाची त्रिज्या इथं मेजर केली, हे घेतली काय, इथं घेतली काय, इथं घेतली काय, कुठेही घ्या ना, वर्तुळाच्या त्रिज्या ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ह्या नेहमी सारख्याच असतात आणि म्हणून बाजू पीए एकरूप बाजू, एकरूप बाजू कोणती घ्यावी लागेल, क्यूए. या ठिकाणी क्यूए हा शब्द वापरला आणि या ठिकाणी कारण द्यायचंय बाळांनो, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, हे कारण खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. चला आता खालच्या याच्यात या 2 त्रिकोणांचा आपण विचार करतोय. पहिल्या त्रिकोणाचा विचार केला, त्याची ही बाजू तर दुसऱ्या त्रिकोणाची ही बाजू. आता ह्या 2 त्रिकोणांमध्ये एक एक बाजू झाल्यात, अजून एखादी बाजू बघ शोधूया. पुढची बाजू या, बाजू ईडी, एकरूप बाजू ईडीच. म्हणजे वरच्या त्रिकोणाचा विचार केला तर ईडी नावाची बाजू, नंतर खालच्या त्रिकोणाला सुद्धा ईडी बाजू. म्हणजे दोन्ही त्रिकोणाला एकच बाजू आहे, सामायिक. त्याला आपण काय म्हणतो, सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू असा शब्द वापरला जातो. ईडी नावाची बाजू वरती आहे, ईडी बाजू खाली आहे. म्हणून दिलं बघा, ह्या त्रिकोणासाठी पीएडी त्रिकोणासाठी ईडी बाजू आणि क्यूएडी त्रिकोणासाठी सुद्धा ईडीच बाजू. म्हणजे वरच्या त्रिकोणाला ईडीच बाजू आणि खालच्या त्रिकोणाला ही ईडीच बाजू. मग अशा बाजूला काय म्हणायचं असतं, सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू. म्हणून इथलं कारण येईल तुमचं सामायिक बाजू.
भुजा शब्द वापरला तरी चालेल, बाजू शब्द वापरला तरी चालेल. ओके, चला या खाली आता दुसरं महत्वाचं. आता दोन कोण आहेत बघा. कुठला कोण घेतला आता? एपीडी कोण. चला मला सांगा, ए पी डी हा इथला कोण काटकोन असतो. दुसरा ए क्यू डी कोण. ए क्यू डी कोण काटकोन असतो. कशावर बरं? स्पर्शिका आणि त्रिज्या याचं प्रमेय मी तुम्हाला सांगितलं. स्पर्शिका आणि त्रिज्या, ही स्पर्शिका आहे तुमची, स्पर्शिकेला ही त्रिज्या आहे आणि या स्पर्शबिंदू पासून काटकोन तयार करतो असं मी आधीच सांगितलं तुम्हाला. मग ही त्रिज्या आणि ही स्पर्शिका, या स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदू पाशी इथे सुद्धा काटकोन आहे आणि इथे सुद्धा काटकोन, म्हणजे हे दोन्ही कोण 90 अंशाचे. म्हणून बघा, मग हा इथं काटकोन तयार झाला म्हणून हा वाचताना कसा वाचायला? ए पी डी. बघा, त्रिकोण एपीडी बरोबर. खालचा कोण वाचायचा, हा कोण वाचायचा ए क्यू डी, म्हणजे हा कोण, दोन्ही कोण 90 अंशाचे. का बरं? स्पर्शिकेचं प्रमेय, याला काय म्हणतात? स्पर्शिकेचे प्रमेय. या प्रमेयाचा आपण या ठिकाणी उपयोग केला. स्पर्शिकेचं प्रमेयच असं सांगतं, काढलेली स्पर्शिका आणि वर्तुळाची त्रिज्या एकमेकांना लंब असतात, परस्परास लंब असतात, त्या ठिकाणी 90 अंशाचा कोण तयार होतो. हे कधीही विसरायचं नाही आणि तोच गुणधर्म आपण या ठिकाणी वापरला. येस बाळांनो, चला आता हे दोन त्रिकोण, 3 गोष्टी माहिती झाल्यात तुम्हाला. मग या ठिकाणी 90 अंशाचा कोण आहे. 90 अंशाच्या कोणासमोरची भुजा, 90च्या कोणासमोरची भुजा ही कर्ण असते आणि या 90च्या समोर सुद्धा ही कर्ण आहे. त्याच्यानंतर एक एडी बाजू, एपी बाजू आणि एक्यू बाजू, ह्या दोन बाजू सुद्धा घेतल्यात. म्हणजे ही बाजू झाली आणि हा तुमचा कर्ण झाला. लक्षात घे, ही बाजू तर आहेच पण या ठिकाणी हा तुमचा कर्ण आहे, कर्ण एडी कर्ण आहे. मग कर्ण भुजा प्रमेयानुसार लक्षात घ्या, हा कर्ण आणि ही बाजू, म्हणून कर्ण भुजा प्रमेयानुसार हे जे दोन त्रिकोण आहेत ना ते एकरूप दाखवले. कोणते बघा, हे नाव जे उचललं ना इथे, हेच नाव या ठिकाणी घेतलं आणि शब्दाच्या ठिकाणी एकरूपतेचं चिन्ह घातलं. मग कुठली कसोटी वापरली असं विचारलं तुम्हाला, तर तुम्ही सांगतात बघा, बाकोबा कसोटी असा शब्दही वापरला असता तरी बाकोबा कसोटी ऍक्च्युली कर्णभुजा प्रमेय आहे. म्हणून कर्णभुजा प्रमेयानुसार आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, कर्णभुजा प्रमेय. कर्णभुजा प्रमेयासच बाकोबा कसोटी असा शब्द सुद्धा वापरला असता तरी तुमचं उत्तर चुकलं नसतं. लक्षात ठेवा. मग दोन्ही त्रिकोण तुमचे जर एकरूप झाले, मग एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. मग आता साधा प्रश्न आहे, ही बाजू तुमची सामायिक आहे, ही बाजू याच्याशी एकरूप झाली. मग राहिला कोणता प्रश्न तुमचा? पीडी नावाची बाजू आणि क्यूडी बाजू सुद्धा एकरूप असतील, कारण दोन्ही त्रिकोण एकरूप सांगितल्या म्हटल्यावरती त्याच्या संगत बाजू सुद्धा कशा असतात? एकरूप. म्हणून बाजू पीडी बघा लिहिलं, बाजू पीडी एकरूप बाजू क्यूडी. याचं कारण काय? संगत एकरूप त्रिकोणांच्या, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू असा शब्द आपण ह्या ठिकाणी, असं वाक्य आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं. अतिशय सोपं असं प्रमेय आहे. प्रमेय व्यवस्थित लिहून घ्या. हे प्रमेय तुम्हाला 2 किंवा 3 मार्कला परीक्षेला 100% विचारलं जात असतं. याच्यानंतर आपण उदाहरणाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो.